जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. जे काय आपलं पुढे डेमो व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल का आजचा व्हिडिओ आपण कसा तयार केलेला आहे. आणि जे काय आपण व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला मी पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल. आणि जे काय आपलं मटेरियल तुम्हाला घेण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचे. आपले जे काही डेमो व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपले व्हिडिओ येणार आहे त्याचे सर्व प्रकारचे लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला सेफची बीटच्या अशा 2 लिंक दिल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनचा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर प्रोजेक्टमध्ये जाऊन बीटचा आणि सेफचे असे 2 प्रोजेक्ट दिसायला लागतील. तर तुम्हाला बीटच्या प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता सर्व बीट मी ॲडजस्ट करून दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी काही तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून आपल्या फाईलमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो मी इमेज दिलेला आहे तो इमेज तुम्ही ॲड करून आणि ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर याला इमेजला तुम्हाला जितकं आहे तितकं तुमच्या पद्धतीने झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही लास्टपर्यंत लेअर पुरी करून घ्यायची. आता लास्टपर्यंत लेअर पुरी केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय, 0.6 0.8पर्यंत यायचं आणि ही लेअर अशी तुम्हाला कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता लेअर कट केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन शेप इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जी पहिली इफेक्टची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जाऊन जी काय आपली इमेजची पहिली लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा शेप इफेक्टमध्ये जाऊन 2 नंबरची जी आपली लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जायचं व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये आणि तुम्हाला पाहू शकता 0.6 0.8ची पुढची जी आपली इमेजची लेअर आहे त्या इमेजच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पेस्ट इफेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे आपली रेक्टँगलची लेअर ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं पुढे ढकलून तुम्हाला बरोबर 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं मग ट्रान्सफॉर्ममध्ये आणि तुम्हाला जितका हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता स्क्रॉल केल्याच्यानंतर पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला एक टेक्स्ट आपलं इमोजी दिलेला आहे. ठीक आहे, इमोजी ॲड करायचा आहे. ठीक आहे, इमोजी ॲड करण्यासाठी तुम्ही ॲड करून घ्या. ठीक आहे, आता इमोजी ॲड केल्याच्यानंतर मग ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि आता तुम्हाला कमी झूम करून तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने ॲड करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. ओके, आता इमोजीची लेअर लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन तुम्हाला जायचं आहे 0.5 14पर्यंत आणि प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0.6 0.8पर्यंत येऊन ही जी मागची लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला एक 0.5 14 एक की द्यायचा आणि एक 6वर क्लिक की द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 0.5 14वर येऊन ही जी लेअर आहे ही तुम्हाला पूर्ण 0 करून टाकायची आहे. त्यानंतर स्लो ब्लॅक एकदम परफेक्ट आपलं होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जायचं 0.6 0.8पर्यंत आणि पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला आता लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे
आणि लास्टपर्यंत पुरी केल्याच्या नंतर इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं ब्लिंक नाव टाकायचं आहे. ठीक आहे, तर ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता 13.80 ॲड केल्याच्या नंतर बॅक येऊन तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये जाऊन इथं तुम्हाला 10% ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 10% ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन तुम्हाला जायचं आहे पुन्हा प्लस बटन आणि एक रेक्टँगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला पुन्हा ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोवर जाऊन हे याला ऑन करून इथं तुम्हाला 9.5 ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढे एक ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे आपली बॉर्डरची तिला तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून 3 डॉटमध्ये जाऊन टू कॉम्पोजिशन आरेवर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर स्ट्रेट टू कॉम्पोजिशन आरेवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये आणि लाईट टर्नवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्ण तयार झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.